विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की इश्यू ऑफ शेअर डिस्काउंट, इश्यू ऑफ प्रीमियम किंवा कॉल्स इन एरियर्स, कॉल्स इन ॲडव्हान्स हे काय असतं आपण बघितलं होतं. 1-2 मिनटात मागचं रिवाईज करतो आणि मग आपण पुढे जे मेन पॉईंट्स आपले आहेत ते क्लिअर करून तुम्हाला एंट्रीज मी समजून देणार आहे. तर आज आपण पूर्ण पॉईंट्स क्लिअर करू. पुढच्या व्हिडिओमधून तुम्हाला ॲडव्हान्स एंट्रीज जे आहेत त्या समजून देईल. मग आपण क्वेश्चनला स्टार्ट करू. तर बघा, इश्यू ऑफ शेअर्स ॲट अ डिस्काउंट याचा अर्थ काय होतो. जर समजा कंपनीने आपला शेअर मुद्दल किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये विकला तर आपण त्याला शेअर डिस्काउंटमध्ये विकला असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, 10चा शेअर ₹1 कमी किमतीत जर विकला, म्हणजे 9मध्ये विकला तर ₹1 त्याला डिस्काउंट म्हटलं जातो. बरोबर आहे. प्रीमियम म्हणजे काय, तर जेव्हा शेअर कंपनी मुद्दल किमतीपेक्षा जास्त किमतीमध्ये विकते तेव्हा आपण त्याला प्रीमियमने विकला असं म्हणणार. म्हणजे 10चा शेअर 11मध्ये जर विकला तर ₹1 इथे प्रीमियम होतो. आता जो प्रीमियम कंपनीकडे येतो तो कुठे कुठे वापरला जातो आपण ते मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं. यानंतर त्याच्या एंट्रीज पण आपण बघितल्या. आता बघू आपण कॉल्स इन एरियर्स काय होतं. तर कॉल्स इन एरियर्स म्हणजे जे काही हप्ते असतात शेअर्सचे, ते हप्ते, जो हप्ता असतो शेअर्सचा, ॲप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, तर हे जे हप्ते असतात यातनं फक्त पहिला हप्ता असा असतो की ज्याचे पैसे कंपनी अगोदर जमा करते आणि मग त्यांना शेअर्स देते. ओके, हे बघा, आपण हे इथे बघितलं होतं की कंपनी काय करते. पहिला जो ॲप्लिकेशनचा हप्ता असतो तिथे अगोदर पैसे घेते, नंतर शेअर्स देते. पण अलॉटमेंटपासून काय होऊन जातं, लक्षात घ्या, अलॉटमेंटपासून काय होतं की कंपनी अगोदर सगळ्यांना शेअर्स देऊन टाकते आणि मग त्यांचे एक एक वेळा हप्ते घेते. तर इथे अशी शक्यता असते की बाकी शेअर होल्डर शेअर घेतील पण पैसे पाठवत नाहीत, असं होतं. मग असं जर घडलेलं असेल तर याला आपण कॉल्स इन ॲरियर्स म्हणायचं असतं. याला काय म्हणतो आपण, कॉल्स इन ॲरियर्स म्हणायचं असतं की हे हप्त्याचे पैसे यायचे बाकी आहेत. हे घडतं ॲप्लिकेशनला, हे कधीच घडत नाही, कारण ॲप्लिकेशनला अगोदर पैसे येतात. हे कधीपासून सुरू होतं, अलॉटमेंटपासून तर फायनल कॉलपर्यंत असे कंडिशन्स येऊ शकतात. आता हे आपण इथे चेक केलं होतं. आता बघा, पुढचा पॉईंट आपण सुरुवात करणार आहोत. पुढे काय म्हटलंय बघा, इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स अँड कॉल्स इन ॲडव्हान्स. बघा, आता मी तुम्हाला क्लिअर करून देतो. कॉल्स इन ॲरियर्स आपण कशाला म्हणायचं असतं, कॉल्स इन ॲरियर्स आपण कशाला म्हणणार, तर लक्षात घ्या, मी तुम्हाला थोडंसं कागदावर समजावून सांगतो. कॉल्स इन ॲरियर्स. आता कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे काय, पैसे येण्याचे बाकी आहेत किंवा हप्ता किंवा पैसे येण्याचे बाकी आहेत. म्हणजे यांना आपण शेअर्स देऊन टाकलेत पण यांचे पैसे यायचे बाकी आहेत. तर मला सांगा, आता समजा आपण जानेवारीमध्ये शेअर्स दिले तर अपेक्षित आहे की जानेवारीमध्ये काही दिवसानंतर पैसे आले पाहिजे. पण समजा पैसे आलेले नसतील तर कंपनी काय करते, जेवढे पैसे यायचे बाकी असतील त्यावर यांच्याकडनं पैसेवर, ह्या पैशांवर, ह्या बॅलन्सवर व्याज घेते. म्हणजे बघा, इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स. आणि कॉल्स इन ॲडव्हान्सवर जर कोणाचे, आता कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणजे काय, पैसे किंवा हप्ता ॲडव्हान्समध्ये मिळाला. आता पैसे ॲडव्हान्समध्ये मिळाले, बघा 2 कंडिशन लक्षात घ्या. कॉल्स इन ॲरियर्स म्हणजे काय, पैसे मिळायचे बाकी आहेत, त्यांना आपण शेअर्स देऊन टाकलेत, पैसे यायचे बाकी आहेत. तर साधी गोष्ट आहे
की त्यांच्याकडे पैसे आपले बाकी आहेत, मग जितके पैसे बाकी आहेत त्यावर आपण त्यांच्याकडनं व्याज घेऊ. म्हणजे इथे इंटरेस्ट लागेल, इथे पण इंटरेस्ट लागेल, पण इथे इंटरेस्ट मिळेल, याच्यावरचा इंटरेस्ट आपल्याला मिळेल, तर याच्यावरचा इंटरेस्ट आपल्याला पेड करावा लागेल. हे पैसे मिळायचे बाकी आहेत तर आपण त्यांच्याकडनं व्याज घेणार. इथे पैसे ॲडव्हान्समध्ये मिळून गेलेले आहेत तर त्यांचे जे ॲडव्हान्स आपल्याकडे जमा आहेत त्यावर आपण त्यांना इंटरेस्ट देणार. मग तो भाग आपल्याला इथे बघायचा आहे. जर बघा आता कॉल्स इन ॲरियर्सचं जे इंटरेस्ट राहील ते आपलं काय होऊन जाईल, इन्कम. आणि इन्कमला नेहमी आपण क्रेडिट करतो, तर याचं जे इंटरेस्ट होऊन जाईल हे इंटरेस्ट आपलं एक्सपेन्सेस होईल, त्याला आपण डेबिट करणार. तर बघा आता इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स इज रिकव्हरेबल अँड इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲडव्हान्स इज पेएबल. बघा मी तुम्हाला आत्ता इतकंच सांगितलं, इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स, कॉल्स इन ॲरियर्सचं जे इंटरेस्ट आहे ते रिकव्हरेबल, ते आपल्याला मिळायचं बाकी आहे. अँड इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲडव्हान्स इज पेएबल, ते आपलं द्यायचं बाकी राहणार आहे. मी इतकं तुम्हाला समजवलं. टेबल प्रिस्क्राइब्स 10% and 12% per annum as the maximum rate of interest for calls in arrears and calls in advance. हे जे कॉल्स इन ॲरियर्स आणि कॉल्स इन ॲडव्हान्स असतं याच्यावर मॅक्झिमम इंटरेस्ट आपण 10% ते 12% पर्यंत आकारू शकतो. 12%च्या वरती आपण इंटरेस्ट आकारू शकत नाही. जर्नल इंटरेस्ट फॉर इंटरेस्ट रिसिवेबल ऑन कॉल्स इन ॲरियर्स. आता बघा याच्या इंटरेस्ट काय आहेत, एक रफ आयडियासाठी तुम्हाला समजून सांगतोय. बाकी डिटेल इंटरेस्ट तुम्हाला मी लिहून देणार आहे, वहीवर समजून देणार आहे. जसे आपण पहिले 8 इंटरेस्ट घेतलेले आहेत तसे या पुढच्या इंटरेस्ट तुम्हाला मी समजून देणार आहे. तर बघा आता लक्षात घ्या, जर इंटरेस्ट जर्नल एंट्री फॉर इंटरेस्ट रिसिवेबल, इंटरेस्ट मिळायचं बाकी आहे, मिळायचं बाकी असू द्या किंवा मिळालं असू द्या, इन्कम तर आपलं आहे. इन्कमला नेहमी काय करतो आपण, क्रेडिट. बघा इतक्यात तुम्हाला समजवलं मी. इंटरेस्ट जर आपला इन्कम असेल तर आपण त्याला नेहमी काय करणार, क्रेडिट. तर बघा कोणाकडनं मिळणार त्याला डेबिट करा. अजून मिळालेलं नाही, मिळालं असेल तर बँकेला डेबिट करा, पण मिळायचं बाकी म्हणून ज्याच्याकडनं मिळायचं बाकी असेल त्याला डेबिट करा. शेअर होल्डरला डेबिट करणार. टू इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स, मिळायचं बाकी म्हणून इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्सला इन्कम म्हणून क्रेडिट करून ठेवा. बिंग इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲरियर्स ॲट द रेट ऑफ जे काही असेल ते मिळायचं बाकी आहे. नेक्स्ट एंट्री फॉर रिसिप्ट, काय म्हटलं बघा, फॉर रिसिप्ट ऑफ इंटरेस्ट. आता ॲक्च्युअल इंटरेस्ट मिळालं म्हणजे बँकेचा बॅलन्स आपला वाढला म्हणून बँकेला डेबिट आणि त्या शेअर होल्डरला क्रेडिट, संपलं. आता कसली जर्नल एंट्री आहे. आता सेकंड पार्ट, जर्नल एंट्रीज फॉर इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲडव्हान्स. आता हे इंटरेस्ट आपल्याला द्यावं लागेल, आपला एक्सपेन्सेस आहे, तेव्हा एक्सपेन्सेसला डेबिट, इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲडव्हान्सला डेबिट, तर शेअर होल्डरला क्रेडिट. आणि आता ॲक्च्युअल इंटरेस्ट आपल्याला द्यायचं आहे म्हणून शेअर होल्डरला डेबिट आणि बँकेला क्रेडिट, कारण पैसे गेले म्हणून बँकेला क्रेडिट. ह्या एंट्री जेव्हा आपण नोटबुकवर तुम्हाला समजून देईल तेव्हा अजून लवकर समजून जातील तुम्हाला. आता याच्या पुढची एक स्टेप काय आहे, याच्या पुढची स्टेप समजून सांगतो. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. इथे आपण इंटरेस्ट बघितलं, कॉल्स इन ॲरियर्स आणि कॉल्स इन ॲडव्हान्सचं. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे फॉरफिटेड शेअर. त्यानंतर बघायचं आहे फॉरफिटेड म्हणजे जप्त करणे, शेअर जप्त केले आणि ते शेअर पुन्हा विकले, तर याच्या इंटरेस्ट आपल्याला बघायचे आहेत. नंतर मग तुम्हाला बेसिक इंटरेस्ट पूर्ण वहीवर समजून देईल आणि त्यानंतर आपण फायनली क्वेश्चनला स्टार्ट करणार आहोत. तर बघा आता फॉरफिटर, बघा काय म्हटलंय, फॉरफिटेड, याला फॉरफिचर पण म्हणतात, फॉरफिटेड पण म्हणतात, बरोबर आहे. याचा मराठीमध्ये अर्थ होतो जप्त करणे. शेअर्स जप्त करणे. कोणाचे शेअर जप्त होतात, समजा बघा इथे मी परत तुम्हाला ह्या वहीवरून समजून देतो, नोटबुकवरून. जर कोणी शेअरधारक असेल तो शेअर घेतोय, ॲप्लिकेशनला पैसे पाठवले, शेअर दिले, नंतर शेअर दिले, पैसे मिळाले, फर्स्ट कॉलचे शेअर्स दिले, पैसे मिळाले, फायनल कॉलचे शेअर दिले पण पैसेच नाही मिळाले. अशा कंडिशनमध्ये आपण त्याला कॉल्स इन ॲरियर्स मानतो. पण त्याला नोटीस पाठवली जाते की तुला शेअर्स दिले गेले भाऊ, तो आता पैसे पाठवून दे. जर त्याने पैसे पाठवले तर ठीक, जर पैसे नाही पाठवले तर कंपनी काय करते, त्याची पूर्ण शेअर्सची व्हॅल्यू जप्त करून घेते. त्याचे शेअर कंपनी काय करून घेते, जप्त करून घेते आणि जे पैसे जमा आहेत ते पण परत करत नाही. म्हणजे इथे कंपनीचं 100% इन्कम होईल हे फायनल आहे. कारण बघा, जर समजा इथे लक्षात घ्या, जर
आता हा हप्ता 2 रुपयाचा आहे, हा 3चा आहे, हा 2चा आहे, हा 3 रुपयाचा आहे, म्हणजे एकूण 10 रुपयाचा टोटल हप्ता आहे. बरोबर आहे. त्याने काय केलं, ॲप्लिकेशनला पैसे पण पाठवले, शेअर्स पण घेतले. 2 रुपये जमा आहेत. अलॉटमेंटचे शेअर त्याला मिळाले, त्याने पैसे पण पाठवले, 3 रुपये मिळाले, म्हणजे एकूण 5 झाले. फर्स्ट कॉलचे काय केले, त्याने शेअर्स पण त्याला मिळाले, त्याने पैसे पण पाठवले, 2 रुपये मिळाले. एकूण आत्तापर्यंत जमा किती झाले, 7 रुपये जमा झाले. पण त्याने काय केलं, सेकंड कॉलला शेअर्स तर घेतले पण पैसेच नाही पाठवले. म्हणजे किती पैसे बाकी त्याच्याकडे फक्त 3 रुपये. तो कधी कधी इथून पण फेल होऊ शकतो. बरोबर आहे. तो इथे पैसे पाठवत नाही असं आपण गृहीत धरलं, तो इथे पैसे पाठवत नाही आहे. आता 3 रुपये बाकी फक्त त्याच्याकडे पैसे फक्त किती बाकी आहेत, 3 रुपये बाकी आहेत. मग कंपनी त्याला कॉल्स इन ॲरियर्स म्हणून दाखवते. ते 3 रुपयाला कॉल्स इन ॲरियर्स म्हणून दाखवेल. मग कंपनी त्याला नोटीस पाठवते की तू पैसे पाठवून दे. मग त्याने जर वेळेत जर पैसे पाठवले तर ठीक, जर वेळेत पैसे जर नाही पाठवले तर कंपनी काय करते, हे 3 रुपये बाकी असताना त्याचा पूर्ण 10 रुपयाचा शेअर जप्त करून टाकते. बघा इथे लक्षात घ्या, शेअर किती रुपये जप्त करते, 10चा जप्त करते. त्याने 7 अगोदर पाठवलेत की नाही, मग कंपनीचं काय, 10 रुपयाची वस्तू जमा करून घेतली तर 7 रुपये जमा होते, 7 परत करून टाक. पण कंपनी 7 पण परत नाही करत, तर 7 रुपये कंपनीचं इन्कम होऊन जातं. तेच तुम्हाला समजून द्यायचं आहे की इथे कंपनीचं काय होणार आहे, इन्कम होणार आहे. ओके, बघू आपण काय म्हटलंय पुढे, थेरी वाचू आपण अगोदर. बघा आता, द टर्म्स फॉरफिट. आता फॉरफिटचा अर्थ पण जप्त करणे होतो, त्याला फॉरफिटेड पण म्हणतात, फॉरफिचर पण म्हणतात. वेगळे शब्द आहेत पण सगळ्यांचा अर्थ एकच होतो, जप्त करणे. द टर्म्स ऑफ फॉरफिट ॲक्च्युली मीन्स टेकिंग अवे ऑफ प्रॉपर्टी ऑफ ब्रीच ऑफ अ कंडिशन. जी प्रॉपर्टी असते, टेकिंग अवे, ती दूर सरकते आपल्याकडनं. अवे म्हणजे दूर, म्हणजे पैसा यायचा बाकी आहे. इफ अ शेअर होल्डर डज नॉट पे द अलॉटमेंट अँड ऑर कॉल मनी ऑन द ड्यू डेट. जी पण तारीख असते, ज्या तारखेला पैसे मिळण्याचे अपेक्षित असतात, त्या तारखेपर्यंत शेअर होल्डर पैसे देत नाही. हे फक्त कधी शक्य होतं, अलॉटमेंटच्या हप्त्याला किंवा एखादा फायनल कॉल किंवा सेकंड कॉल. ॲप्लिकेशनला तो पैसे बुडवू शकत नाही, कारण त्याच्या अगोदर पैसे घेतलेले असतात. द कंपनी इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन फॉरफिट द शेअर हेल्ड बाय शेअर होल्डर्स. फॉरफिचर ऑफ शेअर्स इज द ॲक्शन टेकन बाय द कंपनी टू कॅन्सल द शेअर. तर कंपनी काय करते, ते याचा शेअरच कॅन्सल करून टाकते. वेन शेअर आर फॉरफिटेड, तेव्हा त्या शेअर जप्त करते. द अमाऊंट ऑलरेडी पेड बाय द शेअर होल्डर इज नॉट रिफंडेड टू हिम. बघा, मी तुम्हाला इतकंच सांगितलं, जी त्याने अगोदर पैसे जमा केलेले असतात ते पण कंपनी त्याला परत करत नाही. म्हणजे जितके पैसे ॲडव्हान्स जमा आहेत ते त्याचे कंपनीचं इन्कम होऊन जातं. अकाउंटिंग एंट्रीज काय म्हटलं बघा, शेअर कॅन बी इश्यू ॲट अ पार ऑर ॲट अ प्रीमियम. त्याला शेअर एक तर त्याच किमतीमध्ये दिला असेल किंवा प्रीमियमने दिला असेल किंवा डिस्काउंटने दिला असेल. डिस्काउंटचं बघू आपण पुढे. अकाउंटिंग एंट्रीज फॉर फॉरफिचर विल व्हेरी अकॉर्डिंग टू सिच्युएशन. बघा, फॉरफिटेड करताना काय होतं, जर शेअर तो आपण ॲट पार विकला असेल, 10चा शेअर 10मध्येच विकला असेल, तर एंट्री काय होते, जेव्हा आपण शेअर्स देतो तेव्हा शेअर कॅपिटलला क्रिएट करतो. पण जेव्हा आपण शेअर जप्त करतो, फॉरफिटेड करतो, तेव्हा शेअर कॅपिटलला काय होऊन जातं, डेबिट होतं. शेअर कॅपिटलला डेबिट. फॉरफिटेड शेअर्स म्हणजे जितके आपण जप्त केलेले शेअर आहेत त्याला क्रेडिट करा. अमाऊंट ऑलरेडी रिसिव्ड ऑन फॉरफिटेड शेअर, जितके पैसे ऑलरेडी जमा आहेत आपल्याकडे ती अमाऊंट. शेअर अलॉटमेंट अकाउंट, जितकी अमाऊंट बाकी असेल ती अमाऊंट लिहा. टू शेअर कॉल्स, मग जो काही शेअर कॉल असेल तो पण लिहा. अल्टरनेटिव्हली इफ अनपेड अमाऊंट ट्रान्सफर टू कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट द एंट्री विल बी. जर तुम्ही कॉल्स इन ॲरियर्सला एंट्री ट्रान्सफर केली तर एंट्री काय होते, आपण बघा ही एंट्री शिकणार आहोत. ही एंट्री सोपी आहे, आपण ही एंट्री बघणार आहोत. शेअर कॅपिटलला डेबिट, जितकं कॉल्स इन ॲरियर्स आहे त्याला क्रेडिट, आणि जो बॅलन्स याच्यातून हा लेस केला इथे प्रॉफिट. म्हणजे समजा हा जर 100 असेल, हा जर 70 असेल, 100मधून 70 लेस करून टाका, 30 रुपयाचा प्रॉफिट होऊन जातो. ही एंट्री आपण शिकणार आहोत. फॉरफिटेड शेअर विच आर इश्यूड ॲट अ प्रीमियम, जर तो शेअर प्रीमियमने विकला असेल तर. इफ प्रीमियम नॉट रिसिव्ड, शेअर कॅपिटलला डेबिट, प्रीमियमला पण डेबिट कारण तो लॉस होऊन गेला, तर शेअर अलॉटमेंटला क्रेडिट. आणि मग फायनल एंट्री, शेअर कॅपिटलला डेबिट, शेअर अलॉटमेंटला क्रेडिट, फर्स्ट कॉल किंवा फायनल कॉलला क्रेडिट.
इथे आपण कॉल्सने ॲड्रेस पण घेऊ शकतो आणि फॉरफिटेडला क्रेडिट. इथे इंटरेस्ट तुम्हाला एकदम फायनली फिक्स नाही समजणार, पण काळजी करू नका, मी तुम्हाला इंटरेस्टवरनं पूर्ण व्यवस्थित समजून देईल. आता जे जप्त केलेले शेअर आहेत ते जर कंपनीने पुन्हा विकून टाकले, जप्त केलेले शेअर जर पुन्हा विकले तर काय होतं बघा. कंपनीला पुन्हा विकतातच शेअर. रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर, जे जप्त केलेले शेअर आहेत ते कंपनीने पुन्हा विकले. द फॉरफिटेड शेअर कॅन बी रिइश्यूड बाय द कंपनी, कंपनी ते शेअर पुन्हा विकू शकते. दिस शेअर कॅन बी रिइश्यूड ॲट एनी प्राइस सो लॉंग ॲज टू अमाऊंट रिसिव्ड फॉर दिस शेअर इज नॉट लेस दॅन द अमाऊंट ऑफ ॲरियर्स अँड दोज शेअर. फॉर एक्झाम्पल, if a share ₹10 on the which 4 is already been paid is forfeited, share reissued fully paid, minimum 6 much be collected. म्हणजे बघा, जे आपण शेअर जप्त केलेले असतात ते शेअर विकताना समजा 10 रुपयाचा शेअर असेल आणि एखाद्याचे 3 बाकी आहेत आणि 7 वसूल झालेले होते, तर आपण त्याला 3 मध्ये नाही विकू शकत, तर तुम्ही 3 पेक्षा जास्त किमतीमध्ये विका, म्हणजे इथे पण परत प्रॉफिटच आहे. मग एंट्री काय होते. आता इथे ॲप्लिकेशन अलॉटमेंट असं करून विकण्याची गरज नाही. इथे डायरेक्ट शेअर तुमचा विकला तो वन स्ट्रोक, पैसे आले म्हणून बँकेला डेबिट, जितका डिस्काउंट दिला त्याला डेबिट आणि शेअर कॅपिटलला क्रेडिट. दुसरी एंट्री, जो प्रॉफिट आला तो कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करा, फॉरफिटेडला डेबिट आणि कॅपिटल रिझर्वला क्रेडिट. ह्या एंट्रीज मुद्दामून थोडं फास्ट घेतल्या आहे, कारण ह्या एंट्रीज जोपर्यंत मी तुम्हाला समोर किंवा मग वहीवर लिहून दाखवणार नाही तोपर्यंत ते लवकर कळत नाहीत, म्हणून थोडंसं फास्ट घेतलं. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एंट्रीज मी वहीवर नोट डाऊन करून दाखवेल, एक एक एंट्रीज. हळूहळू घेऊ आपण, घाई नाही आहे, कारण क्लास सुरू झाल्यानंतर परत आपल्याला हे रिव्हिजन करूनच घ्यावं लागणार आहे, म्हणून आपण थोडं स्लो घेणार आहोत. ओके.